राम कृष्ण हरी। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती। हा श्रीमद भगवद गीतेच्या 4थ्या अध्यायातील 38वा श्लोक आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, हे अर्जुना, ज्ञानासारखे पावन करणारे, शुद्ध करणारे या जगात काहीच नाही। ते आत्मविषयक ज्ञान दीर्घकालाने, कर्मयोगाने व समाधी योगाने सुसंस्कृत झालेला मुमुक्षू आपोआपच संपादन करतो, असा याचा अर्थ सांगता येतो। ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर विश्लेषण केलेले आहे, अनुवाद केलेला आहे, तो थोडक्यात आपण पाहूया। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानाचा जो जो विचार करावा तो तो त्याच्या योग्यतेची पवित्र वस्तू दुसरी कोणतीच दिसत नाही। ज्याप्रमाणे चैतन्य दुसरे नाही ते एकच, त्याप्रमाणे ह्या लोकी ज्ञान हीच एक उत्तम वस्तू असून त्याच्या बरोबरीची दुसरी वस्तू नाही। जर सूर्याचे कसोटीला त्याचे प्रतिबिंबाचे तेज लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवळता येईल किंवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी कोणती वजनदार वस्तू जर सापडेल तरच अर्जुना ज्ञानासारखी दुसरी वस्तू संभवेल। ज्ञानासारखी दुसरी वस्तू संभवेल ह्या ज्ञानाचे पावित्र्य एका ज्ञानालाच आहे। अमृताची चव कोणी विचारली असता ती जशी अमृतासारखी आहे असे म्हणावे लागते, तशी ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येते। याचे भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुंदर अशी ओवी लिहिलेली आहे की ज्ञानाला उपमा कशाला द्यायची, जसे अमृताची चवी निवडिजे ती तरी अमृतासारखी म्हणजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीचे। अमृताला जशी ज्याप्रमाणे दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही, तशी ज्ञानाला सुद्धा दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही।